Good morning, all my dear children. Yesterday we have discussed about let's retrospect this point. विद्यार्थी मित्रांनो, आपण कालच्या तासिकेला लेट्स रिट्रोस्पेक्ट नावाचा जो पॉईंट होता त्याच्याविषयी आपण कालच्या तासिकेला सविस्तरपणे माहिती जाणून घेतली. टुडे we have going to learn about a very interesting point, unit 1 and 1.1 a teenager's prayer. आज आपण की जे युनिट 1 आहे त्याच्यातील 1.1 1.1 अ टीनेजर्स प्रेयर नावाची जी कविता आहे त्या कवितेविषयी आज आपण माहिती जाणून घेणार आहोत. टीनेजर म्हणजे काय हे तर आपण मागच्या पिरियडमध्ये मागच्या तासिकेमध्ये सुद्धा आपण याच्याविषयी माहिती जाणून घेतली. अ टीनेजर मीन्स व्हॉट, काय सांगता येईल तुम्हाला? याचा अर्थ आपण जेव्हा प्रत्यक्ष सिलेबस विषयी किंवा करिक्युलम विषयी किंवा जे कंटेन आहे, जो विषय आहे, जो मजकूर आहे किंवा अभ्यासक्रम आहे त्याच्याविषयी माहिती घेताना देखील आपण टीनेजरचा अर्थ जाणून घेतला होता. काय आहे टीनेजरचा अर्थ? अ पर्सन हू इज 30 to 19 years of age. इट इज कॉल्ड टीनेजर्स. म्हणजेच जे 13 ते 19 वर्षे वयाची जी व्यक्ती असतात किंवा किशोर किंवा कुमार असतात त्यांना काय म्हटले जाते? टीनेजर्स असे म्हटले जाते. आणि प्रेयर मीन्स व्हॉट? प्रेयर मीन्स बघा त्या ठिकाणी एक पिक्चर, त्या ठिकाणी एक फोटो पण दिलेला आहे आणि त्याच्यात एक मला वाटतं एक मुलगी आहे आणि तिचे डोळे मिटलेले आहे आणि दोघं हात जोडलेले आहेत. बघा प्रेयर, इट इज प्रे करीत आहे ती, म्हणजे प्रार्थना करीत आहे. प्रेयर म्हणजे काय? प्रार्थना. इट इज अ टीनेजर्स प्रेयर. म्हणजेच किशोरवयीन मुलांची प्रार्थना. स्पेशली खास करून त्या ठिकाणी मुलीचा फोटो दिलेला आहे, छायाचित्र दिलेलं आहे म्हणून मुलीची प्रार्थना. अ टीनेजर्स प्रेयर, किशोरवयीन मुलांची प्रार्थना या नावाची जी कविता आहे ती कविता आज आपण प्रत्यक्ष अभ्यासणार आहोत. कळलं का? टायटल ऑफ द पोयम अ टीनेजर्स प्रेयर मीन्स व्हॉट? किशोरवयीन मुलांची प्रार्थना. या ठिकाणी आपण आज त्याविषयी माहिती जाणून घेणार आहोत. त्याच्या आधी आपण तर प्रत्यक्ष वर्गात नाही, परंतु अप्रत्यक्षपणे आपण जे वॉर्मिंग अप चिटचॅट क्वेश्चन्स आहे, जसं आपण मागच्या वर्षीसुद्धा दरवेळेस कविता असेल किंवा लेसन असेल ते शिकण्याआधी आपण वॉर्मिंग अप चिटचॅट जे क्वेश्चन्स होते, जे पॉईंट्स होते त्याच्याविषयी आपण सविस्तरपणे माहिती जाणून घेतलेलीच होती आणि यावर्षी देखील आपल्याला त्यानुसारच पुढे जायचं आहे. आता प्रत्यक्ष वॉर्मिंग अप चिटचॅट जे पॉईंट्स आहेत, जे क्वेश्चन्स आहेत त्याविषयी चर्चा करण्याआधी मी आपणास या ठिकाणी सांगू इच्छितो की आपलं जे पुस्तक आहे एक तर 10वीचं इंग्रजीचं ते तुम्ही आपल्यासोबत ठेवावं असं मी तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो. आणि ते पुस्तक तुम्ही त्या ठिकाणी आणलेलं असेलच असं समजून आज आपण प्रत्यक्ष ही जी कविता आहे अ टीनेजर्स प्रेयर ही कविता अभ्यासण्यापूर्वी या ठिकाणी वॉर्मिंग अप चिटचॅट गप्पा गोष्टीचे काही पॉईंट्स, काही मुद्दे दिलेले आहेत त्यांविषयी आपण चर्चा करूया आणि त्याच्यानंतर कवितेला प्रत्यक्ष सुरुवात करणार आहोत. बघा या ठिकाणी वॉर्मिंग अप चिटचॅट पॉईंट 1 त्या ठिकाणी दिलेला आहे. दिसतोय का तुम्हाला? चिटचॅट पॉईंट 1 सापडला का सगळ्यांनाच? पेज नंबर 2 तुमचं जे इंग्रजीचं टेक्स्टबुक आहे त्या टेक्स्टबुकवरील पृष्ठ क्रमांक 2वर वॉर्मिंग अप चिटचॅट पॉईंट दिलेला आहे. पॉईंट 1 बघा त्या ठिकाणी मी तुम्हाला वाचून दाखवतो, तुम्हाला पण पुस्तकात बघायचं आहे. बघा, फॉर्म ग्रुप ऑफ 5 to 6 अँड डिस्कस. गिव्ह अ रेटिंग ऑफ 1 to 5 टू ईच ऑफ द फॉलोविंग. बघा त्या ठिकाणी 5 ते 6 विद्यार्थीनींचे गट करा. 5 ते 6 प्रत्येकी 5 ते 6 विद्यार्थिनींचा आपल्याला गट करायचा आहे आणि गट केल्यानंतर
पुढील मुद्द्यांची पसंतीच्या क्रमाने प्रतवारी ठरवा. गिव अ रेटिंग. रेटिंग प्रतवारी करणे. गिव अ रेटिंग ऑफ 1 to 5 टू ईच ऑफ दी फॉलोविंग. बघा या ठिकाणी काही पॉईंट्स दिलेले आहेत. किती दिले आहेत? 6 पॉईंट दिलेले आहेत आणि त्यांना 1 to 6 आपल्याला रेटिंग द्यायचं आहे. रेटिंग द्यायचं आहे म्हणजे प्रतवारी द्यायची आहे. रेटिंग म्हणजे प्रतवारी त्या ठिकाणी आपल्याला द्यायची आहे. कळलं का हे? की फॉर्म ग्रुप ऑफ 5 to 6 अँड डिस्कस अँड गिव अ रेटिंग ऑफ 1 to 5 टू ईच ऑफ द फॉलोविंग. या ठिकाणी खाली 6 पॉईंट्स दिलेले आहेत आणि त्यांना आपल्याला 1 ते 6 पर्यंत दिलेला जो बॉक्स आहे त्या बॉक्समध्ये आपल्याला क्रमांक टाकायचा आहे. पण ते कसं? त्या ठिकाणी खाली एक क्वेश्चन दिलेला आहे, तो आपल्याला वाचायचा आहे आणि वाचल्यानंतर त्याला प्रतवारी ठरवायची आहे. कळलं का? बघा क्वेश्चन काय आहे, पॉईंट काय आहे, वाचा कोणीतरी. पॉईंट वाचा. when you have to take important decisions, what do you generally do? प्रश्न कळाला का तुम्हाला? की when you have to take important decisions, what do you generally do? इम्पॉर्टंट म्हणजे महत्त्वाचा अँड डिसिजन मीन्स व्हॉट? काय सांगता येईल तुम्हाला? डिसिजन मीन्स निर्णय अँड जनरली काय म्हणता येईल आपल्याला? जनरली सामान्यतः किंवा सामान्यपणे. प्रश्न कळालाच असेल तुम्हाला आता की वेन यू हॅव टू टेक इम्पॉर्टंट डिसिजन्स व्हॉट डू यू जनरली डू. की तुम्हाला एखादा महत्त्वाचा निर्णय घ्यायचा असतो तेव्हा तुम्ही सामान्यपणे काय करता? की तुम्हाला एखादा महत्त्वाचा निर्णय घ्यायचा असेल आणि त्यावेळेस तुम्ही सामान्यपणे तुम्ही काय करता? काय कराल? की फ्युचरमध्ये भविष्यामध्ये तुम्हाला एखादा महत्त्वाचा निर्णय घ्यायचा असेल आणि निर्णय घ्यायचा आहे आणि त्यावेळेस तुम्ही काय कराल? समजा पुढच्या वर्षी मार्च 2021मध्ये तुम्ही बोर्डाची परीक्षा देणार आहात समजायचं आहे तुम्हाला फॉर एक्झाम्पल. आणि त्याच्यानंतर मार्च 2021मध्ये बोर्डाची परीक्षा दिल्यानंतर आणि तुम्ही एकदा 10वीच्या बोर्डाच्या परीक्षेमध्ये पासआउट झालात आणि पासआउट झाल्यानंतर आता प्रश्न आहे तुमच्या समोर की आर्ट्सला प्रवेश घ्यायचा की कॉमर्सला प्रवेश घ्यायचा की सायन्सला प्रवेश घ्यायचा की एखाद्या दुसऱ्याच एखाद्या फॅकल्टीला किंवा एखाद्या फील्डमध्ये प्रवेश घ्यायचा. हा तुमच्यापुढे एक मोठा प्रश्न असेल आणि अशावेळी तुम्ही सामान्यपणे काय कराल? अशाच प्रकारचा हा क्वेश्चन आहे की तुम्हाला एखादा महत्त्वाचा निर्णय घ्यायचा असतो तेव्हा तुम्ही काय करता? तेव्हा तुम्ही सामान्यपणे काय करता? या ठिकाणी 6 पॉईंट्स दिलेले आहेत. ते सर्व 6 पॉईंट्स मी या ठिकाणी तुम्हाला वाचून दाखवतो आणि वाचून दाखवल्यानंतर त्यांना आपल्याला रेटिंग द्यायची आहे. आपल्याला त्यांची प्रतवारी ठरवायची आहे की महत्त्वाचा निर्णय घेताना तुम्ही सामान्यपणे काय कराल? तुम्ही काय कराल? आणि मग त्यांना तुम्हाला प्राधान्यक्रमानुसार त्यांची तुम्हाला प्रत ठरवायची आहे. बघा A1 त्या ठिकाणी दिलेला आहे. A कन्सल्ट पॅरेंट्स ऑर एल्डर्स. B कॉन्टॅक्ट फ्रेंड्स फॉर ॲडवाईस. C pray to God for guidance. And 4th, D think deeply in silence. Ask your teacher for help. And now last one, it is toss a coin to decide. आता की तुम्हाला महत्त्वाचा निर्णय घ्यायचा असतो सामान्यपणे तेव्हा तुम्ही काय करता? हा प्रश्न आहे. आता याला तुम्हाला 1 ते 5 प्रतवारी ठरवायची आहे. 1 ते 6 क्रमांक तुम्हाला या ठिकाणी द्यायचे आहेत. की सर्वात आधी तुम्ही कशाला प्रायोरिटीज द्याल? की एखादा महत्त्वाचा निर्णय घ्यायचा असतो तेव्हा तुम्ही सामान्यपणे काय करता? काय कराल तुम्ही? फर्स्ट बघा या ठिकाणी एकेकाविषयी माहिती सांगतो आणि त्याच्यानंतर मात्र तुम्हाला स्वतः त्या ठिकाणी 1 ते 6 त्या ठिकाणी रेटिंग म्हणजेच प्रतवारी द्यायची आहे. मी नाही देणार, मी सांगणार पण नाही तुम्हाला
भविष्यामध्ये तुम्हाला अशा प्रकारचे निर्णय डिसिजन्स तुम्हाला घ्यायचे आहेत आणि त्यावेळेस तुम्ही सामान्यपणे काय कराल, हे तुम्हाला भविष्यामध्ये अशा प्रकारचा निर्णय डिसिजन घ्यावाच लागेल. म्हणून तो रेटिंगसुद्धा तुम्हाला स्वतःलाच त्या ठिकाणी द्यावं लागेल. मी फक्त तुम्हाला माहिती थोडक्यात सांगतो. कन्सल्ट पॅरेंट्स अँड एल्डर्स. कन्सल्ट म्हणजे काय म्हणता येईल? कन्सल्ट सल्ला म्हणतो आपण त्याला. कन्सल्ट मीन्स व्हॉट? सल्ला. पॅरेंट्स पॅरेंट्स तुम्हाला माहीतच आहे, आई वडील. अँड एल्डर्स वडीलधारी किंवा जे आपल्यापेक्षा वयाने मोठे असतात त्यांना आपण काय म्हणतो? एल्डर्स असे म्हणतो. म्हणजे याचा अर्थ तुम्हाला कळालाच असेल की जेव्हा महत्त्वाचा निर्णय घ्यायचा असतो तेव्हा सामान्यपणे तुम्ही काय करता? कन्सल्ट पॅरेंट्स ऑर एल्डर्स, की तुम्ही आपले आईवडील आहेत किंवा वयाने मोठे असलेले जे लोक आहेत त्यांच्याकडून सल्ला घेता. एक ए. बी. कॉन्टॅक्ट फ्रेंड्स फॉर ॲडवाईस म्हणजे काय? सल्लाच. ॲडवाईस म्हणजे काय? सल्ला असा त्याचा अर्थ होतो. ॲडवाईसचा सल्ला असाच अर्थ होतो. कॉन्टॅक्ट मीन्स संपर्क. फ्रेंड म्हणजे शत्रू. काय सांगता येईल? फ्रेंड म्हणजे मित्र. कॉन्टॅक्ट फ्रेंड्स फॉर ॲडवाईस, की सल्ला घेण्यासाठी, कारण तुम्हाला महत्त्वाचा डिसिजन घ्यायचा असतो. म्हणून तुम्ही त्या निर्णयाकरिता तुमचे जे फ्रेंड्स आहेत, तुमचे जे मित्र आहेत, त्या मित्रांचा सल्ला घ्याल. कॉन्टॅक्ट फ्रेंड्स फॉर ॲडवाईस, सल्ल्याकरिता तुम्ही तुमच्या मित्राशी संपर्क साधाल. बी. त्याच्यानंतर सी. प्रे टू गॉड फॉर गायडन्स, मार्गदर्शनाकरिता. गायडन्स म्हणजे काय? मार्गदर्शन. प्रे म्हणजे प्रार्थना. गॉड मीन्स देव. प्रे टू गॉड फॉर गायडन्स, मार्गदर्शनाकरिता देवाकडे प्रार्थना कराल. और नेक्स्ट डी. थिंक डीपली इन सायलेन्स. सायलेन्स म्हणजे काय म्हणता येईल? शांतपणे. डीपली खोलवर. थिंक डीपली इन सायलेन्स, की शांतपणे तुम्ही खोलवर विचार कराल. नेक्स्ट सेकंड लास्ट ई. आस्क युअर टीचर फॉर हेल्प. मदतीकरिता तुम्ही तुमच्या शिक्षकांना विचाराल. आस्क म्हणजे विचारणे. युअर टीचर फॉर हेल्प म्हणजे मदत, की मदतीसाठी तुम्ही तुमच्या शिक्षकांना विचाराल. और लास्ट वन, टॉस अ कॉइन टू डिसाईड. किंवा महत्त्वाचा जो डिसिजन आहे तो डिसिजन तुम्हाला घेता येत नसेल तर तुम्ही की जे कॉईन आहे, कॉईन म्हणजे काय म्हणू त्याला आपण? कॉईन नाणे म्हणतो आपण. कॉईन 1 रुपीज, 2 रुपीज, 5 रुपीज, 10 रुपीज कॉईन्स, कॉईन्स. टॉस म्हणजे नाणेफेक, की जो कॉईन आहे तो वरती टाकणे आणि त्याच्यानंतर डिसाईड करणे. जसं की हेड आला तर मी हे करेन, अँड टॉल आला तर मग हे करेन. टॉस अ कॉईन टू डिसाईड, का टॉस करून तुम्ही डिसिजन घ्याल. नेमकं काय कराल तुम्ही याला? आता हे जे 6 क्वेश्चन्स या ठिकाणी दिलेले आहेत यांना आता तुम्हाला 1 to 6 रेटिंग द्यायचं आहे तुमच्या प्राधान्यक्रमानुसार, की तुम्हाला भविष्यामध्ये महत्त्वाचा निर्णय घ्यायचा आहे असं समजून तुम्हाला या ठिकाणी दिलेले जे बॉक्स आहेत त्या बॉक्समध्ये 1 to 6 रेटिंग द्यायचे आहेत. जो तुम्हाला महत्त्वाचा वाटला त्यानुसार 1 ते 6 क्रमांक या बॉक्समध्ये तुम्हाला लिहायचे आहेत. आणि लिहून झाल्यानंतर आपल्या ग्रुपवर सगळ्यांना टाकायचंच आहे कोणत्याही परिस्थितीत. कळालं का सगळ्यांना? हा वॉर्मिंग अप चिटचॅट जो पॉईंट आहे तो किती सोपा आहे, की भविष्यामध्ये सुद्धा तुम्हाला अशा प्रकारचा निर्णय घ्यायचा असेल त्यावेळेस नेमकं तुम्ही काय कराल, कसं कराल, त्याचाच हा एक भाग समजून तुम्हाला या ठिकाणी रेटिंग द्यायचं आहे, प्रतवारी तुम्हाला ठरवायचे आहे. कळाला का मग हा प्रश्न तुम्हाला? चला नेक्स्ट 2 बघा. या ठिकाणी 2
काय करायचं आहे तुम्हाला, त्या ठिकाणी एक उदाहरण दिलेलंच आहे. इन पोएट्री व्हेरी ऑफन देर आर लाईन्स इन विच द पोएट seems to talk directly to an absent person, an abstract idea or things or object. Such a tactic or device used by the poet in the figure of speech apostrophe, for example, twinkle twinkle little star, death where is thy sting, okay man I wish I would live with you. It is the example of apostrophe. बघा या ठिकाणी बऱ्याच वेळा कवितेत लिहिलेल्या ओळींमधून कवी एखाद्या अनुपस्थित, इट इज अ अनुपस्थित मीन्स ॲबसेंट पर्सन मीन्स इट इज अनुपस्थित व्यक्ती, ॲन ॲबस्ट्रॅक्ट आयडिया ऑर थिंग्स ऑर ऑब्जेक्ट. अनुपस्थित व्यक्ती, अगोचर किंवा मूर्त वस्तू किंवा अमूर्त वस्तू किंवा कल्पना किंवा परमेश्वर किंवा मृत व्यक्ती इत्यादींना उद्देशून बोलत असतो, विधान करीत असतो. अशा विधानाला, कथनाला काय म्हटले जाते, फिगर ऑफ स्पीच ॲपॉस्ट्रॉफी म्हणजेच परोक्ष संबोधन अलंकार म्हणतात. ॲपॉस्ट्रॉफी म्हणजे काय, परोक्ष संबोधन, किंवा त्याला असंही म्हटले जाते अक्षर किंवा अक्षरे घालली आहेत असे दाखविणारे चिन्ह. लिहिलं का? ॲपॉस्ट्रॉफी म्हणजे काय, परोक्ष संबोधन असेही म्हणतात, किंवा अक्षर किंवा अक्षरे घालली आहेत असे दाखविणारे चिन्ह, त्याला काय म्हटले जाते, ॲपॉस्ट्रॉफी असे म्हटले जाते. कळालं का? त्याचं उदाहरण पण त्या ठिकाणी दिलेलं आहे. त्याच्यानंतर खाली एक एक्झाम्पल दिलेलं आहे तुमच्या माहितीसाठी, तुम्हाला स्वतःलाच ते पूर्ण करायचं आहे की नाव कम्प्लीट द फॉलोविंग क्रिएटिंग एक्झाम्पल्स ऑफ ॲपॉस्ट्रॉफी ऑफ युअर ओन. काय म्हटलं आहे की तुम्ही तुमची स्वतःची ॲपॉस्ट्रॉफीची उदाहरणे देऊन पुढील वाक्ये पूर्ण करा. हे तुम्हाला स्वतःलाच त्या ठिकाणी पूर्ण करायचं आहे आणि ते आपल्या ग्रुपवर टाकायचं आहे. अशा पद्धतीने हे जे वॉर्मिंग अप चिटचॅट क्वेश्चन्स आहेत हे आपण या ठिकाणी पूर्ण केलेले आहेत. आणि याच्यावर आधारित म्हणजेच हा जो वॉर्मिंग अप चिटचॅटचा जो भाग आहे ते पूर्ण करून लगेच ज्यावेळेस तुम्ही हा व्हिडिओ ऐकाल त्यावेळेस लागलीच तुम्हाला ग्रुपवर देखील टाकायचं आहेच. कोणत्याही परिस्थितीत जेव्हा तुम्हाला वेळ असेल त्यावेळेस, जेव्हा तुम्ही हा व्हिडिओ किंवा ऑडिओ ऐकाल त्यावेळेस, ऐकून झाल्यानंतर ऐकत असताना, लिसनिंग करीत असताना टेक्स्टबुक मात्र तुमच्यासोबतच असू द्या आणि त्याला रेटिंग आहे ते द्यायचं आहे आणि दिल्यानंतर ते पूर्ण करून आपल्या ग्रुपवर फोटो काढून प्रत्येकाला पाठवायचं आहे. आणि त्याच्यानंतर पुढच्या तासिकेला आपण अ टीनेजर्स प्रेयर नावाची जी कविता आहे त्या कवितेविषयी सविस्तरपणे माहिती घेणार आहोत. थँक्यू.